वॉर्निंग, द फॉलोइंग व्हिडिओ इन्व्हॉल्व स्ट्रॉंग लँग्वेज अँड व्हिज्युअल्स. कारण ह्याच्यात मी असल्यावर राडा तर होणारच ना. आणि आईबापासमोर हा व्हिडिओ बघत असाल तर बघू नका. आणि मला माहिती आहे बाई, आईबापापासून लपून पण तुम्ही हा व्हिडिओ बघणारच तर बघा. येस, नमस्कार मंडळी लोक. तर तुम्ही आम्हाला बघताय जवळजवळ 2-3 आठवड्यानंतर. थोडंफार कामात मी बिझी होतो त्यामुळे कंटेंट काय सुचलेला नाही आहे. पण आईच्या गावात सकाळ सकाळी आज मला एकतर सुट्टी आहे आणि उठल्या सकाळ सकाळी काही झाकण झुल्यांनी एवढं घाण माझं डोकं फिरवले ना. आई शपथ तुम्हाला सांगतो, डोळे चोळत मी मोबाईल घेतला आणि जसं ते रील ढकलत होतं ना तसं माझं टेम्परेचर वाढत होतं नसांचं. आता नसांचं टेम्परेचर पण वाढतं तुमच्या बाईचं, तर ते वाढत होतं. आज यांचं सोडणार नाही बाई. आज आणला तुम्ही फक्त बघा. हे बघा पहिले, हे बघा ह्यांचे किडे बघा आधी, मग तुम्हाला सांगतो मी. पावसा अरे असा तुमच्या का डोक्याने काय असा कचरा गोळा व्हाया आहे काय इकडून शे उडून शे वाऱ्याशे. अरे बाबा इकडं मरणा की गरज आहे पाणी पावसा की. आणि तुम्ही असा कुशालच उघडे आहे मामाच्या गावाला गेल्यासारखा. आता तुमच्या काय बोलवण्यासाठी काय हळद कुकू लावणं पडेल का तुमच्या? अरे दादा, तिथं ते नासाचे सायंटिस्ट आहे ना, त्या आबाळात भाऊ पावडर सोडायला लागले रे पाऊस आणण्यासाठी. आणि तू इथं कोणत्या पावसाचा थेंब धरून त्याच्या बोच्याला हळदी कुंकू लावायला लागलाय. मंतर असं करताना बाई गरम गरम सळी करावा आणि तुझ्या बगलेत दाबावी रे. मी तर म्हणतो याचं तरी ठीक आहे, हा पाऊस तरी बोलवते. हा दुसरा बघा, हा प्रेम भंगी कुठून आलाय मला तेच तर कळत नाही. तुम्ही याला बघा आधी. ज्या दिवशी माझं लग्न ठरवते ना त्या दिवशी मी पळवली. तू नेशील ना मला पळवून. झालं. आता ही पोरगी याच्यासोबत पळून यायला तयार आहे आणि हा डुकराच्या बोच्यासारखा तोंड घेऊन खाली वाकून हात वर करतोय. खाली काय गांडळाचा बोचा बघतोय का रे? जगात हा सगळा विचित्र प्रकार चालू असताना एक पावसाळी वळवळता गांडूळ जमिनीतून बाहेर आलेला आहे. तर ह्याला तुम्ही नक्कीच बघा, हा काय करतोय आणि ह्याला काय ही करायची गरज आहे तीच मला कळलेली नाही. लग्न झाले ना नंतरच्या लाखोनंतर दिसणार. तुम्ही म्हणसाल गळ्यात 2 मंगळसूत्र का घातले. हे मंगळसूत्र आहे शुभ्याचा नावाचा. विशालला कसं विसरू, आहे विशालच्या नावाचं. अबे अग याला काय म्हणू रे? अबे का अग? जाऊ दे, आबेच म्हणतो. कमीत कमी बापाला तरी बरं वाटेल की माझ्या पोराला साले कोणीतरी आबे तरी म्हणलं. अरे तुझ्या बापानी आहे ना 500 रुपये किलो पेढे वाटलेत रे अख्ख्या मार्केटमध्ये. तू जन्मला तवा आणि आता तू हे काय करत बसलाय? आणि ही कोणची ऑफर लावली? ऑफर चांगला गोरा चिट्टा आहे तू. कुठली ऑफर लावली? चटई आणि तेल घेऊन 250 रुपये. आणि तुझ्या बापाने साल्या छाती ठोकू बोललाय की माझ्या घरी शेर पैदा झालाय. अरे हा शेर कुठला शेर आहे? लोकांच्या नावाचे मंगळसूत्र घालून फिरताय साल्या. असं वाटतं ना पक्कड घ्यावे तुझ्या नाकात ती केस ओढून काढावी. यही नहीं अभी और सुनिए. आणि हा इथंच थांबलेला नाही, याला अजून किडे करायचे. त्याला लोकांच्या नावाचे मंगळसूत्र घालायचे आहेत बघा तुम्ही. तर मित्रांनो, रक्षाबंधनच्या टायमिंगला सगळे लोक राखी बांधतात, पण मी असे नाही करणार. मी रक्षाबंधनच्या टायमिंगला लग्न करणार आहे. लग्न जेवढे लोक माझ्यासोबत लग्न करतील मी तेवढ्या लोकांसोबत लग्न करणार आहे. अरे कसं सण करावं रे सोन्या तुला? बगले मधले झालेला फोडेस तू. नुसता ठस 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 होतोय. चाललं तुला सण तरी कसं करावं? तू जा ना कुठंतरी गर्दीच्या ठिकाणी जाऊन हरव ना बाबा. काय ते मुळव्याध झालेलं परवडतो रे. एकदा ते पोचाच्या मुळव्याधाचं औषध तरी भेटते, ऑपरेशन तरी होते. तुझ्या तोंडाच्या मुळव्याधचं काय करावं आम्ही? ह्या सगळ्या किड्यांमुळं लहान पिढी कशी बिघडली हे तर तुम्हाला नक्की बघावेच लागेल. कारण की ही एवढीशी पोरं आईच्या गावात मदत. माझ्याकडे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, इथं माझ्याकडे काहीच नाही रे. मेरे पास भी बॉयफ्रेंड है, मेरे पास भी बॉयफ्रेंड है, मेरे पास भी बॉयफ्रेंड है. आप लोगों के पास क्या कमेंट करके बताओ. पूरी दुनिया को संभालने की जिम्मेदारी सारे मेरे अकेले के कंधे पे आईले शायद से लगता है. अरे बेटा लोग तुम इतने से है रे. हमारे पास क्या है? हमारे पास प्योर लेदर का पट्टा है, पट्टा. एक बार पड़ेगा ना 4 दिन हंसते फिरेंगे तुम लोग और पतला आएंगे. और जितने भी शरीर में भोक है ना, नाक से शेंबूड आएंगे और बाकी भोक से पतला संडास आएगा. समझेगे? हो, ही सगळी तर छोटे छोटे कलाकार हो. यांनी सगळी हागवण पसरून ठेवली सोशल मीडियावर. तुम्हाला सांगतो, तो तुम्ही जत्रा पिक्चर बघितला ना, त्याच्यातली हागवण तरी परवडली. ते शेतं तरी भरतात. इथं हे लोकांचे डोक्यात गूट टाकतात आहेत. आणि ह्यांच्यातले मोठे कलाकार तुम्ही आता बघा. आपले तात्या साहेब आहेत, तात्या अभिजित बिचुकले साहेब. बघा त्यांना जरा. तुमच्या घरी खायला अन्न आहे का बघा पहिल्यांदा. माझी ही फ्रेंड लिस्ट जी इंडस्ट्रीतली आहे ना, ती सलमान खान पासून आहे. सलमान भाऊ तुम्हीच सांगा आता यांना. बोलेगा ना घर में आके तो को मार के जाऊं.
स्वतःचं घर बघा, तुमच्या घरात काय चाललंय ते बघा. तुमच्या घरी आहे का खायला भाडव्यानं? ही बांडगुळ आहेत, बांडगुळ. तात्यांना प्रत्येकाच्या घराचं राशनचेच पडलेलं आहे. प्रत्येकाच्या घरात राशन आहे नाहीये, चपातीतलं तेल आहे नाहीये, सगळं ह्यांनाच जायचंय. अरे भावांनो, तुम्हाला सांगतो, हा एक्स्ट्रा पंखाचा भुंगा एवढा गुंगुंग करतो ना का ना, त्याला सोशल मीडियावरून काढा याला, नाही तर भाई मी मारेन एखाद्याला, सांगतोय. तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं. या सगळ्यांमध्ये आपल्यात सगळ्यात एक मोठे पण शेंगदाण्याच्या आकाराचे कलाकार आहेत जे ट्रेनने प्रवास करतात. तुम्ही नक्कीच बघा. मित्रांनो, कामानिमित्त मुंबईला आलतो. वंदे भारतने पहिल्यांदाच प्रवास करतोय. खूप छान अनुभव आला आणि खूप छान सर्व्हिस आहे. थांब तिथंच बस भाई, हलू नको. तुला सांगते, सीटवरून हलायचं नाही आणि बाथरूमला तर बिलकुल जाऊ नको भावा. त्या जर भोकातून पडला ना परत सापडायचा नाही तू. कसे बास ना माझं पाखरूच्या कळ. ह्या सगळ्या गोष्टीत एक आपल्यात नवीन बॉडी बिल्डर आलाय जो लोकांना सांगत फिरतोय की मी असं केलं तसं केलं, मी हे केलं ते केलं. आमचं कुठे नाक करतो सेट, कमी वय डिगबर कान करून बसलोय ना आम्ही. कांड तुझ्या ढोंगणात जर इंजेक्शन मारलं ना तर इंजेक्शन पण आरपार होईल. आणि भावा, तुझी जर एकदा कंबर धरली ना, चड्डीत हागला तरी सोडणार नाही. मित्रांनो, यांनी एवढ्या डोक्यातून असं फुगवलं ना, जाऊ द्या. पण आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर मला असंच फ्रस्ट्रेट होताना बघायचं, असंच रिॲक्ट करताना बघायचं ना, तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि जो पण सगळ्यात भारी कमेंट करा ना, त्याची येऊन कंबर धरण्यात येईल.